नमस्कार, मी राकेश सावे. महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत क्रीडा प्रकार, गट जे आहेत ॲथलेटिक्समधले आणि त्यांचे प्रत्येक गटातील जी स्पर्धा आहेत यामध्ये भाग 2 म्हणजेच महिला व मुलींचे गट तसेच क्रीडा प्रकार. तर सर्वप्रथम आपण पाहून घेऊया की ॲथलेटिक्स कॉम्पिटिशनमध्ये महिला व मुलींचे कोणकोणते ग्रुप असतात. तर ते या प्रकारे आहेत. खुला गट महिला, 20 वर्षाखालील महिला, 23 वर्षाखालील महिला, 18 वर्षाखालील महिला, 16 वर्षाखालील मुली, 14 वर्षाखालील मुली. त्यानंतर सब ज्युनियर ग्रुप, मुलांसारखंच याही स्पर्धा फक्त राज्य स्तरापर्यंत होतात. 12 वर्षाखालील मुली, 10 वर्षाखालील मुली आणि 8 वर्षाखालील मुली. तर आता आपण पुढे बघूया की खुला गट महिला आणि 23 वर्षाखालील महिला यामध्ये कोणकोणते क्रीडा प्रकार असतात. ट्रॅकवरील जे क्रीडा प्रकार आहेत ते आहेत 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, 1500 मीटर धावणे, 5000 मीटर धावणे, 10000 मीटर धावणे आणि अडथळा स्पर्धा आहेत 100 मीटर हर्डल्स, 400 मीटर हर्डल्स आणि 3000 मीटर स्टीपल चेस. अडथळा स्पर्धेसाठी 100 मीटर हर्डल्समध्ये 83.8 सेंटीमीटर ही उंची हर्डल्सची असते. 400 मीटर स्पर्धेसाठी 76.2 सेंटीमीटर ही उंची हर्डल्सची असते आणि 3000 मीटर स्टीपल चेसमध्ये सुद्धा 76.2 सेंटीमीटर अशी उंची हर्डल्सची ठेवली जाते. यापुढील प्रकार आहेत 4x100 मीटर रिले, 4x400 मीटर रिले, 4x400 मीटर मिक्स्ड रिले आणि 20,000 मीटर चालण्याची स्पर्धा. या सर्व ट्रॅकवरील घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा आहेत. यापुढे फील्ड इव्हेंट्स आहेत. उंच उडी, बांबू उडी, लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक, गोळ्याचं वजन 4 किलो, थाळी फेक, थाळीचं वजन 1 किलो, हॅमर थ्रो किंवा हातोडा फेक ज्यामध्ये हॅमरचं वजन 4 किलो आणि भाला फेक ज्यामध्ये भाल्याचं वजन असते 600 ग्राम. एकत्रित स्पर्धा महिला व 23 वर्षाखालील महिलांसाठी ज्या घेतल्या जातात ती आहे हेप्टॅथलॉन, ज्यामध्ये स्पर्धकांनी 7 इव्हेंट्स खेळायचे असतात. हे 2 दिवसाच्या कालावधीमध्ये खेळले जातात आणि हे यांचा क्रम व हे कुठले स्पर्धा प्रकार आहेत ते आपण जाणून घेऊया. पहिल्या दिवशी 100 मीटर हर्डल्स, उंच उडी, गोळा फेक आणि 200 मीटर धावणे व दुसऱ्या दिवशी लांब उडी, भाला फेक आणि 800 मीटर धावणे. स्टेडियमच्या बाहेर घेतले जाणारे जे स्पर्धा आहेत या गटासाठी त्या आहेत 20 किलोमीटर चालणे आणि 10 किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धा. यापुढील गट आहे महिला 20 वर्षांखाली. यामध्ये ट्रॅकमधील इव्हेंट्स आहेत 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, 1500 मीटर धावणे, 3000 मीटर धावणे, 5000 मीटर धावणे. अडथळा स्पर्धा आहेत 100 मीटर हर्डल्स ज्यामध्ये हर्डल्सची उंची आहे 83.8 सेंटीमीटर, 400 मीटर हर्डल्स ज्यामध्ये हर्डल्सची उंची असते 76.2 सेंटीमीटर आणि 3000 मीटर स्टीपल चेस ज्यामध्ये स्टीपल चेस हर्डलची उंची असते 76.2 सेंटीमीटर. या गटासाठी रिले स्पर्धा असतात 4x100 मीटर रिले, 4x400 मीटर रिले, 4x400 मीटर मिक्स्ड रिले आणि ज्या चालण्याच्या स्पर्धा ट्रॅकवरील आहेत त्या आहेत 10,000 मीटर चालण्याची स्पर्धा. या गटासाठी फील्ड इव्हेंट्स या प्रकारे उंच उडी, बांबू उडी, लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक ज्यामध्ये गोळ्याचं वजन 4 किलो, थाळी फेक वजन
1 किलो, हॅमर थ्रो किंवा हातोडा फेक ज्यामध्ये हॅमरचं वजन 4 किलो आणि भाला फेक ज्यात भाल्याचं वजन असतं 600 ग्राम. एकत्रित स्पर्धेमध्ये या गटाला सुद्धा हेप्टॅथलॉन ही स्पर्धा असते आणि महिला व 23 वर्षाखालील महिला यांच्यासारखंच हा इव्हेंट असतो. 2 दिवसाचा जो स्पर्धा आहे त्याचे क्रम व त्याचे इव्हेंट्स सेम असतात, त्यामध्ये कुठलाही बदल नाही. स्टेडियमच्या बाहेर घेतल्या जाणाऱ्या ज्या स्पर्धा आहेत या गटासाठी त्या आहेत 10 किलोमीटर चालण्याची स्पर्धा आणि 6 किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धा. पाहूया पुढचा ग्रुप, महिला 18 वर्षाखालील. ट्रॅकवरील इव्हेंट्स 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, 1500 मीटर धावणे, 3000 मीटर धावणे, 100 मीटर अडथळा स्पर्धा. हर्डलची हाईट असते 76.2 सेंटीमीटर. 400 मीटर हर्डल्स, यामध्ये हर्डल्सची हाईट 76.2 सेंटीमीटर आणि 2000 मीटर स्टिपल चेस, ह्यामध्ये सुद्धा हर्डलची हाईट 76.2 सेंटीमीटर. या गटासाठी रिले जो प्रकार आहे तो असतो मेडले रिले, ज्यामध्ये 4 स्पर्धक 100 मीटर, 200 मीटर, 300 मीटर आणि 400 मीटर असे अंतर पार करतात. चालण्याची स्पर्धा ट्रॅकवरील जी आहे ती 5000 मीटर चालण्याची स्पर्धा. फील्ड इव्हेंट्स आहेत उंच उडी, बांबू उडी, लांब उडी, तिहेरी उडी, गोळा फेक ज्यामध्ये गोळ्याचं वजन असतं 3 किलो, थाळी फेक ज्यामध्ये थाळीचं वजन असतं 1 किलो, हातोडा फेक ज्यामध्ये हॅमरचं वजन असतं 3 किलो आणि भाला फेक ज्यामध्ये भाल्याचं वजन असतं 500 ग्राम. एकत्रित स्पर्धा पुन्हा एकदा हेप्टॅथलॉन त्याच पद्धतीने घेतली जाते जशी महिला गटासाठी 20 वर्षाखालील गटासाठी 2 दिवसाच्या कालावधीमध्ये त्याच क्रमाने तेच इव्हेंट घेतले जातात. यामध्ये परत कुठलाही प्रकारचा बदल नाही. आउटसाइड द स्टेडियम बाहेरील घेणारे जे स्पर्धा आहेत ती आहे 4 किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धा. पाहूया पुढचा ग्रुप. पुढचा ग्रुप आहे 16 वर्षाखालील मुली. ट्रॅकवरील इव्हेंट्स 100 मीटर धावणे, 300 मीटर धावणे, 800 मीटर धावणे, 2000 मीटर धावणे, अडथळा स्पर्धा, 80 मीटर हर्डल्स. आता इथे थोडंसं लक्ष देण्यासारखं आहे की 80 मीटर हर्डल्स मुलांची जी स्पर्धा आहे त्यामध्ये 7 हर्डल्स असतात. 80 मीटर हर्डल्स मुलींची जी स्पर्धा आहे त्यामध्ये 8 हर्डल्स असतात. हर्डल्सची उंची असते 76.2 सेंटीमीटर आणि स्क्रीनवर जसं दिसतंय तसे हर्डल्सचे जे डिस्टन्स आहेत, जे अंतर माप असते ते प्रारंभ रेषेपासून पहिल्या हर्डलपर्यंत 12 मीटर, 2 हर्डल्स मधलं अंतर 8 मीटर आणि शेवटची हर्डल किंवा 8वी हर्डल आणि त्या 8व्या हर्डलपासून ते अंतिम रेषेपर्यंतचं जे अंतर आहे ते अंतर असतं 12 मीटर. तर हे या प्रकारे 80 मीटर हर्डल्स मुलींची स्पर्धा, याचे मोजमाप आणि उंची याप्रमाणे घेतली जातं. या गटासाठी जे रिले स्पर्धा आहे ती आहे मेडले रिले आणि चालण्याची स्पर्धा आहे 5000 मीटर रेस वॉक. फील्ड इव्हेंट्स आहेत उंच उडी, लांब उडी, गोळा फेक, गोळ्याचं वजन असते 3 किलो, थाळी फेक, थाळीचं वजन असते 1 किलो आणि भाला फेक, भाल्याचं वजन 500 ग्राम. एकत्रित स्पर्धामध्ये सुद्धा हे नवीन स्पर्धा आहे हेक्सॅथलॉन. मुलांसाठी सुद्धा हेक्सॅथलॉन असते. ही पण 2 दिवसाची स्पर्धा आहे. पण मुलांच्या हेक्सॅथलॉन मध्ये आणि मुलींच्या हेक्सॅथलॉन मध्ये फरक आहे त्या स्पर्धा प्रकारांमध्ये. तर आपण बघूया की कोणकोणते स्पर्धा प्रकार घेतले जातात हेक्सॅथलॉन मुलींसाठी. पहिल्या दिवशी 100 मीटर हर्डल्स, लांब उडी आणि गोळा फेक. तर दुसऱ्या दिवशी उंच उडी, भाला फेक आणि 800 मीटर धावण्याची स्पर्धा. तर असे हे एकत्रित स्पर्धा जी आहे ही अंडर 16 मुलींसाठी घेतली जाते.
स्टेडियमच्या बाहेरील जे स्पर्धा घेतली जाते या गटासाठी ती आहे 2 किलोमीटर क्रॉस कंट्री स्पर्धा. आता पाहूया पुढचा गट, 14 वर्षाखालील मुली. ट्रॅकवरील स्पर्धा असतात 60 मीटर धावणे आणि 600 मीटर धावणे. फील्ड इव्हेंट्स उंच उडी, लांब उडी, गोळा फेक ज्यामध्ये गोळ्याचं वजन असतं 2 किलो आणि नव्याने सुरू झालेला बॉल थ्रो किंवा चेंडू फेक ज्यामध्ये चेंडूचं वजन हे 159 ग्राम इतकं असलं पाहिजे. या चेंडूचं दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे त्या चेंडूचा डायमीटर हा 7.13 ते 7.29 सेंटीमीटर इतका असला पाहिजे. एकत्रित स्पर्धा ज्या या गटासाठी आहे ती आहे ट्रायथलॉन. ही 1 दिवसामध्ये घेतली जाते आणि या ट्रायथलॉन स्पर्धेचे जे क्रीडा प्रकार आहेत ते या प्रकारे 60 मीटर धावणे, लांब उडी आणि बॉल थ्रो. यापुढील जे गट आहे तो गट आहे सब ज्युनियर गट. सब ज्युनियर गट मगाशीच म्हटल्याप्रमाणे या गटाच्या ज्या स्पर्धा आहेत या जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय या 2 स्तरांवरती घेतल्या जातात. त्यांच्या क्रीडा प्रकार काय आहेत ते आपण बघून घेऊया. 12 वर्षाखालील मुली यामध्ये ट्रॅकवरील स्पर्धा आहेत 60 मीटर धावणे, 200 मीटर धावणे आणि रिले प्रकार 4x100 मीटर रिले. फील्ड इव्हेंट्समध्ये उंच उडी, लांब उडी आणि गोळा फेक, गोळ्याचं वजन असतं 2 किलो. पुढील गट आहे 10 वर्षाखालील मुली. तर यामध्ये ट्रॅकमधील इव्हेंट्स आहेत 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि रिले प्रकार आहे 4x100 मीटर रिले. या गटासाठी फील्ड इव्हेंट्स आहेत लांब उडी आणि गोळा फेक. गोळा फेक पुन्हा एकदा जे वजन आहे गोळा फेकाचं ते गोळ्याचं ते आहे 2 किलो. आणि शेवटचा ग्रुप आहे 8 वर्षाखालील मुली. यांना ट्रॅकवरतील जे इव्हेंट्स आहेत ते आहेत 50 मीटर धावणे, 80 मीटर धावणे. रिले प्रकार जो आहे तो 4x50 मीटर शटल रिले हा प्रकार असतो आणि फील्ड इव्हेंट्स एकच प्रकारचा फील्ड इव्हेंट असतो तो म्हणजे लांब उडी. तर अशा प्रकारे आज आपण जाणून घेतलं. पहिल्या भागामध्ये आपण जाणून घेतलं की मुलांचे इव्हेंट्स कुठले असतात आणि आज भाग 2 मध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की मुलींचे गट कोणते असतात, महिला मुलींचे गट कोणते असतात आणि त्यांचे क्रीडा प्रकार कोणकोणते घेतले जातात ते आपण जाणून घेतलं. आपणास आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांना शेअर करून याची माहिती द्या. अजूनही आपण जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल आमचा तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पुढचे व्हिडिओज जे येणार आहेत ते आम्ही मार्किंग विषयी घेऊन येणार आहोत, ट्रॅक मार्किंग आणि वेगवेगळे फील्ड इव्हेंट्स मार्किंग वगैरे. तर नक्कीच बघा आणि आमच्याशी संपर्कात राहा. कुठल्याही प्रकारची शंका असल्यास आमच्याशी संपर्क करा. स्क्रीनवरील जे वेबसाईट ॲड्रेस, फेसबुक ॲड्रेस आणि इंस्टाग्राम पेजचा ॲड्रेस दिसत आहे या माध्यमातून आपण आमच्याशी संपर्क करू शकता. पुन्हा भेटूया. धन्यवाद.